पुढे जाताना आपण पहिला चेंडू पाहिलाय. ग्रामपंचायत सदस्य तुषारजी गायकवाड यांचं या ठिकाणी आपण त्यांच्या तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. पुन्हा एकदा येवाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकावरती 3 धावा. विनोद चोरमले आणि अजय भालेराव अशी सलामीची जोडी आपण मैदानावर पाहतोय. पाहायचं इथून पुढे विनोद चोरमले ऑन स्ट्राईक इथून पुढे पाहायचं मैदानावरती किती धावांचा डोंगर उभा केला जातोय. गोलंदाजी मार्गावरती अमर शेळके आपण पाहतोय. तिसरा चेंडू अजय भालेराव आणि संघाला एक मोठा धक्का बसतोय त्या ठिकाणी. रनआउट स्वरूपात अजय भालेराव बाद होतोय मैदानामध्ये आपण पाहतोय. विकेटचं होईल पतन. अजय भालेराव यांना थोडंसं थांबावं लागतंय मैदानावरती पाहायचंय. एक बहारदार चौकार विनोद चोरमले यांच्या बॅटमधून आपण पाहतो. धावफलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय अतिशय बहारदार चेंडू हाताळलाय मैदानावरती अमर शेळके. गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय आपण. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय अमर शेळके यांची. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सुरू असताना मैदानावरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावरती 7 धावा. अमर शेळके यांनी एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली पाहिली आपण या पहिल्या षटकामध्ये. प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं रोखलंय मैदानावरती. एक 7 धावा खर्च केलेत मैदान या षटकामध्ये अमर शेळके यांनी आपण पाहतोय मैदानावरती. दोन मातब्बर संघ आपण मैदानावरती पाहतोय. वाळकी केडगाव असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. सुहास मासाळ दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलकावरती 8 धावा. 8 धावा असताना धावफलकावरती सुहास मासाळ दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव एवना त्या ठिकाणी प्राप्त होते मैदानावरती. वाळकी संघाला 8 धावा धावफलकावरती. पाहायचं इथून पुढे विनोद चोरमले ऑन स्ट्राईक. इथून पुढे पाहायचं किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. एक बहारदार चौकार पहिल्या षटकामध्ये आपण विनोद चोरमले यांच्या बॅटमधून पाहिला. पाहायचंय
पुन्हा एकदा पाहिजे स्क्वेअर चेंडू असणारे वाईट चेंडूची घोषणा होती मैदानावरती. मुख्य पंच शरद खोरे सर यांचा इशारा वाईट चेंडू. स्क्वेअर पंच गफार खान सर आपण पाहतोय गेली 4 दिवस अतिशय बहारदार कामगिरी मैदानावरती आपण पाहिली शरद खोरे सर गफार खान सरांची. पाहूया पुढील चेंडू पाहायचं त्या ठिकाणी मारलेला चेंडू आहे. 1 धाव एव्हानापूर. दुसरं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर होत आहे. 1 धाव एव्हानापूर्ण. धाव फलकीवरती 9 धाव. 10 धावा 10 धावा आहेत धाव फलकीवरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 10 धावा धाव फलकीवरती. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी मैदानावरती. एव्हाना थर्ड हंप. पाहूया या ठिकाणी निर्णय काय येतोय. फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा धक्का वळकी संघाला आपण मैदानावरती पाहतोय. न्यू बॅटर चला आतमध्ये. न्यू बॅटर आपल्या पुढे कुणी बी येऊन दे शहंशाह. एक पारितोषिकाची घोषणा होते या ठिकाणी. जो कोणी गोलंदाज डायरेक्ट इस्टेट उडवल म्हणजे फलचित करेल तर शिवाजी वाफकर यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा पाहिजे सुहास मासाळ अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. एक दुसरं षटक सुरू असताना धावफलकीवरती धावा आहेत त्या धावा आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी 4 धावा. एक खणखणीत दणदणीत चौकार आपण मैदानावरती पाहतोय. 4 धावा अतिशय बहारदार फटका आपण मैदानावरती पाहतोय. 4 धावांसाठी धावफलकीवरती 14 धावा. दुसरं षटक सुरू असताना 14 धावा धावफलकीवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 14 धावा पाहिजे. पुन्हा एकदा पाहायचंय एक बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सुहास मासाळ. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय
14 धावा धावपलिकेवरती वाळकी संघाच्या आपण मैदानावरती पाहतो. इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. 2 षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती. 14 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. वाळकी विरुद्ध केडगाव असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती पाहतो. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. 33 षटक घेऊन गोलंदाज अमर शेळके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय त्रिफळाची दांडी 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 गुल. तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी जमा होत आहे. शिवाजीराव भापकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अमर शेळके यांच्यासाठी एक 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. अतिशय बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय. अमर शेळके अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. अमर शेळके यांची आपण इथून पुढे पाहणार आहोत. पुन्हा एकदा पाहायचं या ठिकाणी बाईच्या 2 धावा ठिकाणी येताना पाहतोय मैदानावरती. डिक्लेरेशन झोन 2 धावा धावपलिकेवरती 16 धावा. इथून पुढे जर आपण जर क्लीन बोल्ड करत असाल तर 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथून पुढे पाहायचंय आणि चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे मात्र एव्हाना दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. तीन धावा एव्हाना पूर्ण होत आहेत. धावपलिकेवरती धावा पाहिलं तर तब्बल 19 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय. 3रं षटक सुरू आहे मैदानामध्ये. अमर शेळके गोलंदाजी मार्कवरती एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. 19 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय मैदानावरती. पाहायचा रिव्हर्स पूलचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. अतिशय बहारदार गोलंदाजी केली जाते अमर शेळके यांच्याकडून मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पण पाहिलं आपण अमर शेळके यांनी एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली होती आणि 3ऱ्या षटकामध्ये पण अमर शेळके गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहायचं इथून पुढे 20 धावा धावपलिकेवरती 3रं षटक सुरू असताना पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचं कसं कडून दिलेलं चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एव्हाना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलिकेवरती 21 धावा 21 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. पुढे पाहायचं मैदानावरती. विनोद चोरमले सलामीला आलेला फलंदाज आपण मैदानावरती पाहतो. विनोद चोरमले आतापर्यंत एक बहारदार कामगिरी करतोय मैदानावरती. 21 धावा धावपलिकेवरती असताना पाहायचं इथून पुढे. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. त्रिफळात चित केलंय फलंदाजाला. धावपलिकेवरती 21 धावा आहेत मैदानावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलिकेवरती 21 धावा. तुषार इनामदार 4थ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. तुषार इनामदार पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करता येतं आपण पाहणार आहोत मैदानावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावपलिकेवरती. अतिशय बहारदार गोलंदाजी केडगाव संघाच्या आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल
पहाड बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. दार षटकार मैदानावरती आपण पाहतोय. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आपण मैदानावरती पाहिली. 6 धावेसाठी धावपलकीवरती 30 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा धावपलकीवरती. पुढील चेंडू पाहायचे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एव्हाना धावबादची मोठी संधी त्या ठिकाणी होते आणि फलंदाज धावबाद होतो या ठिकाणी पाहतोय मैदानावरती आपण. चार षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती 30 धावा. 30 धावा धावपलकीवरती पाहायचं इथून पुढे. पाहायचं इथून पुढे. न्यू फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय स्वप्नील भालेराव. पाहायचंय मैदानावरती चौथ्या षटकाला सुरुवात. 5व्या षटकाला सुरुवात होते धावपलकीवरती 30 धावा. चला स्पीडअप करा. हॅलो हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे. वखारी विकास सोसायटीचे विद्यमान संचालक हनुमंतदादा जगताप यांचं या ठिकाणी आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव त्या ठिकाणी पाहायचं मैदानावरती एव्हाना पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. पाहायचंय धावपलकीवरती धावा आहेत त्या तब्बल 31 धावा आपण पाहतोय. पाचवं षटक सुरू मैदानावरती 31 धावा पाहायचं इथून पुढे. स्वप्नील भालेराव ऑन स्ट्राईक. इथून पुढे पाहायचं मैदानावरती 31 धावा धावपलकीवरती. इथून पाहायचं स्वप्नील भालेराव कशा प्रकारे फलंदाजी करतायत मैदानावरती. इथून पुढे पाहायचंय आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी 1 धाव एव्हाना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती 33 धावा आपण पाहतोय. 5वं षटक प्रगती पथावरती असताना 33 धावा धावपलकीवरती आहेत. रोहन कारदडे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानावरती. 5चं षटक घेऊन पुन्हा एकदा पाहायचंय. दांडी 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 गुल.
30 चेंडूमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. सेमीफायनल क्रमांक 1चा थरार आपण मैदानावरती पाहतोय. वाळकी विरुद्ध केडगाव असा सामना आपण मैदानावरती पाहतोय. मैदानावरती तीस चेंडूमध्ये 27 धाव्यांची आवश्यकता तुमकडे पाहिजे. मैदानावरती केडगाव संघाला असणार आहे. सामना सुरू करणं आवश्यक आहे. इथून पुढे सामना चालू ठेवा. पाहायचं आहे मिस्टर 360 रोहन गर्दडे दौंड तालुक्याचा मिनी कृष्ण सातपुते आपण मैदानावरती पाहतोय. पाहायचं इथून पुढे रोहन गर्दडे कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 30 चेंडूमध्ये 27 धाव्यांचं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पहिला चेंडू अतिशय क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. 4 धावा. अतिशय बहारदार फटका. एक बहारदार फटका आपण मैदानावरती पाहतोय. रोहन गर्दडे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी एव्हाना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. मैदानावरती पाहतोय. मैदानावरती आपण 5 धावा धावफलकीवरती आहेत. अंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण येताना पाहतोय मैदानावरती. स्वप्नील भालेराव गोलंदाज मार्कवरती इथून पुढे पाहायचंय. मैदानावरती 5 धावा धावफलकीवरती असताना 27 धाव्यांचं एक आव्हान असणार आहे केडगाव संघाला. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी एक बहारदार फटका मैदानावरती. एव्हाना 1 धाव ठिकाणी पूर्ण होते. धावफलकीवरती तब्बल 6 धावा आपण धावफलकीवरती पाहतोय. गेली 4 दिवस आपण मैदानावरती ज्यांचे अतिशय बहारदार कामगिरी मैदानावरती पाहतोय असे गफ्फार खान सर आणि शरद खोडे सर यांच्या पंचांची भूमिका आपण मैदानावरती पाहतोय. त्याचप्रमाणे यूट्यूब सौजन्य यूट्यूब लाईव्ह PTC लाईव्ह आपण मैदानावरती इथून 4 दिवस गेले पाहतोय. अतिशय बहारदार कामगिरी. 2 धावा डिक्लेरेशन झोनमध्ये आपण पाहतोय. मैदानावरती 7 धावा धावफलकीवरती आहेत. 8 धावा धावफलकीवरती आहेत. मिठू शेट शिर्के यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन सामना बनवायचंय. MCCA स्कोरर रेहान खान यांचं गेली आपण 4 दिवस पाहतोय. एक उल्लेखनीय कामगिरी गुणलेखकांची त्यांनी पार पाडलेली आहे. एकही चूक न करता त्यांनी अतिशय बहारदार कामगिरी या ठिकाणी केलेली आहे असे रेहान खान सर या ठिकाणी गेले 4 दिवस झाले आपण पाहतोय. एक अंतिमचा दिवस आपण मैदानावरती पाहतोय. पाहायचंय मैदानावरती रोहन गर्दडे एक बहारदार फटका मैदानावरती आपण पाहतोय. 4 धाव्यांसाठी धावफलकीवरती 12 धावा. 12 धावा धावफलकीवरती. केडगावचे ग्रामपंचायत सदस्य रोहितदादा गजरमल यांच्या या ठिकाणी आगमन होते. तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही त्यांचं करतो वर्षाचे स्वागत. दादांना विनंती असणार आहे आपण स्टेजवरती सामना बनवायचंय. त्याचप्रमाणे माऊली शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे.
त्यांचे आम्ही तुषारदादा करंडक 2026 मध्ये करतो सहर्ष स्वागत. आपण विक्रम शेळके यांनी या ठिकाणी मंचावर येऊन उपस्थित स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडूची घोषणा होते. वाईट चेंडू असेल मैदानावरती. धावपलकीवर धावा 13 धावा. 13 धावा. श्रीकांत खोमणे दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभते. त्यांचं आम्ही तुषारदादा करंडक 2026 मध्ये करतो सहर्षाचे स्वागत. पुन्हा एकदा पाहायचे मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचे. क्षेत्ररक्षक आहे. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती 14 धावा. 14 धावा धावपलकीवरती. दुसरं षटक सुरू आहे मैदानावरती. रोहन गर्दडे पाहायचे मैदानावरती. इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अतिशय आतापर्यंत 2 बहारदार चौकार आपण रोहन गर्दडे यांच्या बॅटमधून पाहतोय मैदानावरती. पाहायचंय पुन्हा एकदा एक बहारदार फटका त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. धावपलकीवरती 15 धावा. 15 धावा धावपलकीवरती. 12 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचे मैदानावरती. 12 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे जिंकण्यासाठी केडगाव संघाला. पाहायचंय पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येताना मैदानावरती आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या व्हायचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव एवना पूर्ण होते. धावपलकीवरती 16 धावा आपण पाहतोय. केडगाव संघाची एक बहारदार कामगिरी आपण पाहिली. एक पारितोषिक या ठिकाणी उद्घोषणा होते. केडगाव संघाचे संघमालक विक्रम शेठ शेळके प्रत्येक षटकाराशी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पाहायचंय मैदानावरती मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघाची दाढ फोडले पहाड. बंगाली रसगुल्ला. धाव्यांची गरज इथून पुढे. 1 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे मैदानावरती आपण पाहतोय. केडगाव संघाला अतिशय बहारदार गोलंदाजी. अतिशय बहारदार या ठिकाणी फलंदाजी केली जाते केडगाव संघाकडून आपण पाहतोय. रोहन गर्दडे एक हत्ती किल्ला लढवतोय मैदानावरती आपण पाहिलं. 1 धाव्यांची गरज आहे इथून पुढे मैदानावरती आपण पाहणार आहोत केडगाव संघाला जिंकण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहायचंय आणि केडगाव संघ जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. पहिला फायनलिस्ट आपल्याकडे मिळतोय. द ग्रेट पहिला संघ आपण पाहतोय
फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ द ग्रेट वॉरियर्स केडगाव विक्रम शेठ शेळके यांचा मालकीचा संघ उरुळी संघ. क्षेत्ररक्षण लावून घ्या चला. उरुळी संघाला विनंती असणार आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या चला पटकन. उरुळी संघ चला. उरुळी संघाला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानामध्ये. की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानामध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 च्या थरार आपण पाहणार आहोत. युवा उद्योजक काकासाहेब अमित काका शेळके यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. बाळासाहेब वाबळे दोन्ही चला मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या चला. उरुळी संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. उरुळी संघ चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण चला पटकन.